रायगडच्या अलिबागमध्ये खार भूमी योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले। बंधारा बांधण्याच्या नावाखाली शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे। या घोटाळ्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे। गावांना भरतीच्या आणि उधाणाच्या पाण्यापासून वाचवण्याकरता शेतीच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या खार बंधारे नावाखाली हा भ्रष्टाचार झालाय। या खार भूमी योजनेतून तब्बल 50 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच खार भूमी विभागाच्या 6 अधिकारी आणि एका ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात येते। दरम्यान अशा प्रकारे बंधारा न बांधता भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माझ्याकडे आलेली नाहीये। अशा प्रकारची तक्रार माझ्या विभागाकडे आली तर नक्कीच या सगळ्याची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। त्यामध्ये 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं जाते। 6 अधिकारी, एक ठेकेदार यामध्ये आहे। खरं तर बंधारे बांधायचे होते, मात्र बंधारे बांधले नाही, जुनेच बंधारे नव्याने दाखवण्यात आले। तुमच्याकडे काही माहिती आहे का? कारण हा तुमच्या विभागांतर्गत माझ्या परंतु अशी काय माझ्याकडे कोणाची तक्रार आली नाही। तक्रार आली तर त्याची आम्ही खातर जमा करू। बरसगाव, भोंगण, कोपरी, चिखली या गावांमध्ये ते बंधारे आमच्यापर्यंत यायला पाहिजे ना। आता बाहेरच्या बाहेर जर कोण काही चर्चा करत असेल तर आम्ही त्याची खात्री करू। आणि असं नसताना अधिकारी काम करूनच त्याचं बिल अदा करून दिलं जातं। त्याच्यामुळे आम्ही ते खात्री करून तुम्हाला कळवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।